सूर्यचंद्र ग्रहणाची कल्पना संहिताकालीच ज्ञात होती. राहू केतू हे ज्या वेळेला चंद्र सूर्यांना ग्रासतात, त्रास देतात, त्यावेळेला आपण चंद्रग्रहण सूर्यग्रहण असं म्हणून जातो. हा राहू कोण आहे? भागवतामध्ये आपण जर पाहिलं तर स्वरभानू हे त्याचं नाव आहे. आणि हे नाव जसं पुराणात आहे तसं राहूचं वेदकालीन नाव सुद्धा स्वरभानू आहे. काहींच्या मते कश्यप व धनु यांचा मुलगा हा राहू आहे, तर काहींच्या मते विप्रचित्ती व सिंहिका यांचा पुत्र म्हणजे राहू. महाभारतातील आख्यायिकेवरून असं कळतं की कश्यप आणि सिंहिका यांचा मुलगा म्हणजे राहू. ग्रहण लागलं असता देवांनी याला आत्री ऋषीकडून मारलं व ग्रहण नाहीसं केलं असा उल्लेख तैत्तरीय ब्राह्मणात मिळतो. याची कन्या प्रभा किंवा सुप्रभा म्हणा यानं नमुची, ज्याला नहुष म्हणतात, त्याला दिली होती. राहू हे जे नाव आहे ते महाभारतात प्रथम आढळतं. अमृत भोजनात राहू अमृतपान करीत होता हे भगवान विष्णूंनी पाहिलं व त्या दैत्याचं डोकं उडवलं. भागवतातही अशी कथा आहे. त्याच्या तुटलेल्या शिरापासून केतू झाला असा उल्लेख महाभारतात आढळतो. तर केतू राहूच्या शेपटीपासून झाला अशी आपली परंपरा मानते. राहूला डोकं नसून तो चंद्रसूर्यांना गिळतो असा उल्लेख आढळतो. राहू संबंधी आणखी पौराणिक संदर्भ म्हणजे जालंधराचं शंकराशी जे युद्ध झालं त्यात राहू जालंधराच्या बाजूनं शिष्टाई करण्यासाठी शंकराकडे गेला व मागाहून शंकराच्या क्रोधाला भिवून पळून गेला असा एक संदर्भ पाहायला मिळतो. आकारानं जर पाहिलं तर राहू हा वाटोळा आहे, पण मलयाच्या परंपरेप्रमाणे तो सर्प किंवा श्वानाप्रमाण आहे. राहूचा संबंध महाराष्ट्रात लोकसाहित्यात डोंब यांच्याशी जोडण्यात आलेला आहे. आणि म्हणून राहूचा संबंध सावकाराचं ऋण बुडवल्यामुळं दैत्यरूप सावकार चंद्रसूर्यांना पकडतो असा समज आपल्याकडे पाहायला मिळतो. महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये अशी एक आपली धारणा आहे की दान दिलं की ग्रहण सुटतं. पाश्चात्य सुद्धा अनेक कथा या राहूच्या संबंधात आहेत. त्याचा विचार आपल्याला काही करायचा नाही.